केऐवज आहेत ना, त्याच तुमची लाडकी मयुरी आली आहे साऊथर्न डिलाईट्स येथे, जे की त्यांच्या ऑथेंटिक साऊथ इंडियन फूडसाठी फेमस आहे. तसंच इथे तुम्हाला जैन फूड भेटेल, चायनीज फूड भेटेल, अजून पावभाजी, तवा पुलावमध्ये पण भरपूर व्हरायटीज भेटतील. इथे तुम्हाला नाही म्हटलं तरी ना डोसामध्ये 30पेक्षा जास्त व्हरायटीज भेटतील. तर चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे टेस्ट कशी सर. साऊथ इंडियन फूड इथे आपल्याला भेटेल आणि बघू शकता किती मस्त दिसत आहेत प्लेट. तर इकडे आम्ही काय काय मागवलं तुम्हाला दाखवते. तर हे बघा इथे ना मी स्प्रिंग रोल डोसा मागवलेला जो की 160 रुपीजचा होता आणि इथे मेंदूवडा मागवला आहे मी जो की 90 रुपयाचा. आणि लुक ॲट द साईज ऑफ मेंदूवडा गाईज. आणि हे बघा सांबरचा कलर बघा मस्त वाव आणि चटणी. हा चला टेस्ट करून बघूया. तर म्हणजे सगळ्यात आधी मी मेंदूवडा टेस्ट करणार आहे आणि मेंदूवड्याची साईज बघू शकता किती जास्त मोठी आहे, एकदम हेवी आहे. आणि हे बघा ना मी मस्त क्रिस्पी आतमधून सॉफ्ट एकदम. तर चला हे बघा. तर मेंदूवडा टेस्ट करून बघूया कसा आहे. आधी सांबरमध्ये आणि चटणी. वाव यार, टेस्ट खूप जास्त छान आहे. ॲक्च्युली आमच्या बाजूला ना मम्मीच्या इथे एक आंटी राहायच्या साऊथ इंडियन, त्या जसं खोबऱ्याची चटणी बनवायची ना सेम तशी टेस्ट लागते ह्याला. आणि सांबर देखील मस्त. हे बघा किती थिक आहे बघू शकता तुम्ही आणि खूप जास्त टेस्टी देखील आहे. मला सांबर खूप जास्त आवडलं. जास्त स्पायसी नाही आहे किंवा जास्त स्वीट पण नाही आहे, मस्त मीडियम टेस्ट आहे खूप जास्त. आणि थिक देखील भरपूर आहे, असं पातळ पण नाही आहे. आणि ही चटणी स्पेशली खूप जास्त टेस्टी आहे. आणि यांचे मेंदूवडे इतके सॉफ्ट फ्लफी आहेत ना आणि साईज पण खूप जास्त मोठी आहे. तरी मला तरी खूप जास्त आवडली ही टेस्ट. तर आता आपण आज स्प्रिंग रोल डोसा ऑर्डर केलेला तो खाऊन बघूया त्याची टेस्ट कशी आहे. आणि प्रेझेंटेशन वगैरे खूप जास्त छान आहे. सांबरची क्वांटिटी वगैरे पण भरपूर आहे. तर चला हे टेस्ट करूया. तर म्हणजे हा स्प्रिंग रोल डोसा मी आधी कधीच खाल्ला नाही आहे. तर ह्याच्या आतमध्ये बघूया काय फिलिंग आहे इकडे आम्ही तुम्हाला देखील दाखवते. आणि हे बघा डोशाची साईज बघू शकता किती जास्त मोठी आहे बापरे. आणि सॉफ्ट आणि किती पातळ आहे बापरे, इतका मोठा. हे बघा ह्याच्यामध्ये ह्यांनी स्प्रिंग रोलमध्ये सगळ्या वेजीस अशा टॉस केले तर सॉसेसमध्ये वगैरे. तर चला टेस्ट करून बघूया. तर टेस्ट करून बघूया. खूप टेम्पटिंग दिसतोय, माउथ वॉटरिंग एकदम. एकदम क्रिस्पी आहे हा डोसा. आतमध्ये मस्त वेजीस टॉस केलेले आहेत त्यांनी. नारियल चटणी, देन सांबर आणि चलो टेस्टी. ओ माय गॉड, खूप छान आहे. असं वाटतं आपण काहीतरी ना चायनीजचं स्टार्टर खातोय डोशासोबत. इतकं मस्त लागतं ना. आणि डोसा इतका जास्त क्रिस्पी आहे, सॉफ्ट आहे एकदम, पातळ खूप आहे, साईज पण मोठी आहे आणि टेस्ट खूप जास्त छान आहे. काहीतरी युनिक डोस्यामध्ये पण. वाव, 10 आउट ऑफ 10. मी चटणी अजून मागून खाणार आहे, खूप जास्त छान आहे. तर म्हणजे यांच्या मेन्यूमध्ये इतके व्हरायटीज आहेत ना डोसाचे, इकडे आम्ही तुम्हाला दाखवतोय. तर म्हणजे हे बघा ह्यांच्या ना फर्स्ट चायनीज मेन्यूमध्ये ॲपेटायझरमध्ये बघा ना भरपूर व्हरायटीज बघायला भेटतील तुम्हाला. तसंच पावभाजी पुलावमध्ये रेग्युलर पावभाजी, चीज पावभाजी, खडा पावभाजी. तसंच राईसमध्ये देखील व्हरायटीज आहेत. व्हेज फ्राईड राईस, व्हेज चॉपर राईस, अजून सूप, फ्रेंच फ्राईज, नूडल्स
आणि साऊथ इंडियनमध्ये बघा डोसामध्ये व्हरायटीज बघा, साधा डोसा, मसाला डोसा, प्लेन बटर डोसा, तसंच इथे बघा ना मंचुरियन डोसा, स्प्रिंग रोल डोसा, बापरे इतक्या जास्त 35पेक्षा जास्त व्हरायटीज आहेत. तसंच उत्तप्पममध्ये पण भरपूर व्हरायटीज बघायला भेटतील तुम्हाला. त्यानंतर इथे स्पेशल स्नॅकमध्ये तुम्हाला पाईनॅपल शिरा, रसम वडा, रसम इडली वडा. मेन कोर्समध्ये पण बघा भरपूर आहे. एक्स्ट्रा घेतलं तर चार्जेस बघा ते पण दिलेले आहेत त्यांनी. तसंच कॉम्बो ऑफर आहे इथे एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे अँड संडे फ्रॉम साऊथ इंडियन मेनू जस्ट 449 रुपीजमध्ये तुम्हाला हे सगळं भेटेल. इडली सांबर, मेंदू वडा, मसाला डोसा, अजून उत्तप्पा कोणता पण आणि 1 फिल्टर कॉफी. तसंच चायनीज मेन्यू जस्ट ₹599, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं भेटून जाईल. तर यांचं मेन्यू कार्ड होतं, छान आहे. तर मंडळी मला तर इथलं फूड खूप जास्त आवडलं. ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट तुम्हाला इथे चाखायला भेटेल. तर तुम्ही बघू शकता हा खालचा सिटिंग अरेंजमेंट एरिया आहे. आणि तसंच तुम्ही वरती बघितलं ना तर वरती पण 10 ते 20 जण आरामात बसतील एवढा मोठा सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. आणि टेस्ट खरंच खूप जास्त छान आहे. आणि यांचा टायमिंग सांगायचं झालं ना तर सकाळी 11 ते रात्री 11पर्यंत ओपन असतं. हे विरार वेस्टला आहे. आपण इथल्या ओनरला पण भेटणारच आहोत. तोपर्यंत मी हे माझं ना बाकीचं फूड संपवतो. मंडळी हे आहेत आपल्या साऊथर्न डिलाइटचे ओनर. सर तुमचं नाव? हाय नमस्कार, मेरा नाम मंतु विश्वकर्मा है. ये साउथर्न डिलाइट हम लोग ने 4 महीना पहले चालू किया था और ये कॉस्मो स्क्वायर में अपना बड़ा यहाँ पे पूरा खाने का पूरा रेस्टोरेंट एरिया है. तो यहाँ पे ग्लोबल सिटी में कॉस्मो स्क्वायर में हमारा दुकान है. ओके. और सर आपको आइडिया कैसे है कि ये शॉप खोले मतलब साउथ इंडियन फूड का? एक्चुअली मुझे साउथ इंडियन बहुत अच्छा लगता है. तो ये सिर्फ साउथ इंडियन के साथ यहाँ पे चाइनीज़ भी है, पास्ता भी हम लोग सर्व करते हैं. फिर हमें साउथ इंडियन में जितनी भी डिश है, नी डोसा, पनीर चिली डोसा हमारा फेवरेट है, मैसूर मसाला डोसा तो है जो यहाँ पे मोस्ट ऑफ द कस्टमर जो आते हैं खास करके सांभर के लिए आते हैं. यहाँ का जो सांभर है पूरे मतलब अपना जो ग्लोबल सिटी में यहाँ पे थोड़ा लोगों को लगता है कि यूनिक सांभर है, ऑथेंटिक सांभर मिल रहा है, इसके लिए लोग यहाँ पे आते हैं. और सर टाइमिंग क्या है शॉप का? टाइमिंग ये मॉर्निंग 11 o'clock तो इवनिंग नाइट 11 o'clock. ओके. तर म्हणजे लिटरली ह्याचं सांबार खरंच खूप छान होतं. जर तुम्ही ग्लोबल सिटी या कॉस्मॉस फेअर बिल्डिंगच्या इथे कधी आलात ना, आपलं स्टोन ओव्हन वगैरे सगळं बाजूबाजूलाच आहे. वाव मोमोज आहे ह्याच्या बाजूला. तर कधी तुम्ही इथे आला तर नक्की फूड ट्राय करा. ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड तुम्हाला खायला भेटेल. आणि स्टाफ खूप पोलाईट आहे, ॲम्बियन्स इतका छान आहे आणि सर्व्हिस देखील क्विक आहे इथली. तर मला तरी फूड खूप जास्त आवडले. तुम्ही कधी येताय साऊथर्न डिलाइटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा. तर मंडळी आपल्या ओनरने मला एक ऑफर दिलेली आहे. जर माझ्या चॅनलवरून माझा व्हिडिओ बघून जर इथे कोण साऊथर्न डिलाइटला आलं तर त्यांना फ्लॅट 10% ऑफ भेटणार आहे त्यांच्या टोटल बिल अमाऊंटवर. तर मस्त ऑफर आहे, लवकरात लवकर या इथे.